बापू मग सो ही ॲक्च्युअल कॅम्प साईट आहे. काल रात्री अजिबात लाईट नव्हती, सो इट वॉज डिफिकल्ट टू शो यू पीपल, बट दिस इज द ॲक्च्युअल कॅम्प साईट. असे कॅम्प्स आहेत. आम्ही ज्या कॅम्पमध्ये थांबलेलो आहोत त्याचं नाव आहे ॲडव्हेंचर डेझर्ट कॅम्प. ओ माय गॉड, सॉरी, डेझर्ट ॲडव्हेंचर कॅम्प. सो ह्या ठिकाणी 50 असे टेंट्स आहेत आणि मध्ये असाच बॉनफायर एरिया आहे. वी हॅव दी स्टेज. इथे आम्ही काल रात्री खूप धिंगाणा घातला. So yes, now we are ready to go for the desert safari. Hope that we get to see the sunrise. कारण की काल आम्हाला अजिबात सनसेट बघायला मिळाला नाही. So yes, let's hope for the best. And here we go. People, stay tuned. जो मुन्नी को पार किया था उसी जगह से लिया हुआ है. दिस इज द शूटिंग पॉइंट ऑफ बजरंगी भाईजान. जिथे ते मुन्नीला सलमान खान बाहेर घेऊन गेलेला ना, दॅट इज दिस पॉइंट. येस. आताच आम्ही एक भारी असा एक्सपिरियन्स घेतला, तो म्हणजे डेझर्ट सफारीचा. जीप सफारी होती ती एकदम टेरिफाईंग आणि एकदम अमेझिंग असा हा एक्सपिरियन्स होता. त्यांनी मला वेगवेगळे पॉईंट्स दाखवले. त्याच्यामध्ये सँड ड्यून्समध्ये ते घेऊन गेले आम्हाला. सनराईज पॉईंट होता आणि त्याचबरोबर बजरंगी भाईजान ची जी शूटिंग झालेली आहे, ज्याच्यामध्ये जी इंडिया पाकिस्तान बॉर्डर दाखवलेली आहे ती दाखवली. पण खूप भारी मजा आली. सो मेक शुअर की जेव्हा पण तुम्ही राजस्थानला याल, जैसलमेरला याल, मेक शुअर की तुम्ही ही हा जो एक्सपिरियन्स आहे तो घ्याल, बिकॉज इट इज टोटली वर्थ इट. येस. आताच आम्ही माउंट अबूमध्ये पोहोचलेलो आहोत. माउंट अबू इज बेसिकली अ हिल स्टेशन ऑन द बॉर्डर ऑफ राजस्थान अँड गुजरात. सो आम्ही काल जैसलमेरमध्ये होतो डेझर्ट कॅम्पमध्ये, आणि फ्रॉम जैसलमेर टू माउंट अबू इट इज अ राईड ऑफ अबाउट 6 to 7 hours. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आता बेसिकली आम्ही काही करणार नाही आहोत, फक्त आम्ही मार्केटमध्ये फिरणार आहोत कारण की इट्स ऑलरेडी टू लेट. आणि मग त्याच्यानंतर उद्या वी आर मूव्हिंग टू उदयपूर. So Udaipur will be the final destination of our tour to Rajasthan. So yes, stay tuned and enjoy. आम्ही माउंट अबूचं मार्केट फिरून आलेलो आहोत आणि आता किती वाजले? 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता डिनरसाठी थांबलेलो आहोत. इथे खूप थंडी आहे, तुम्ही हिच्याकडे बघून ते ओळखू शकता. ही माझी छोटी बहीण कुडकुडते कशी बा. सो दिस इज द अजेंडा फॉर टुडे.
उद्या आम्ही माउंट आबूचे काही इम्पॉर्टंट स्पॉट्स बघणार आहोत आणि त्यानंतर वी आर हेडिंग टू उदयपूर. सो दॅट इज द थिंग अँड या सगळ्यांनी या. सो आय एम गोइंग टू स्टॉप द ब्लॉग हिअर इटसेल्फ. सो उद्या भेटू. तोपर्यंत बाय. मॉर्निंग. आज आहे डे 7 आणि आज आम्ही माउंट आबूमध्ये आहोत. ॲक्च्युली आम्ही कालच आलेलो आहे हे तुम्हाला माहिती आहे. सो आज आम्ही माउंट आबूचे काही इम्पॉर्टंट स्पॉट्स बघणार आहोत. आता तरी आम्ही ब्रेकफास्टला चाललेलो आहोत अँड देन वी विल स्टार्ट अ जर्नी. सो येस वी विल स्टे ट्यून विथ अस. सध्या तरी आम्हाला काहीच अजेंडा नाही आहे. इथे सगळे लोक तारक मेहता बघायला आलेले आहेत. एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांना माउंट आबू बिंट आबू सगळं गेला खड्ड्यात तुम्हाला बघायचं तुम्ही बघू शकता. हे लोक फक्त आणि फक्त तारक मेहता बघायला आलेले आहेत. जरा आपके शुभ मुह दिखाओ. या सो दिस इज द थिंग. बाकीचं गेला सगळ्या खड्ड्यात. तारक मेहता पहिलं बघू. येस. फ्रॉम उदयपूर. आत्ताच आम्ही उदयपूरमध्ये पोहोचलेलो आहोत. आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत. नाव वी आर हेडिंग फॉर द डिनर. आज काहीच प्लॅन नाही आहे, तसं पण खूप लेट झालेलं आहे.
येऊन आम्ही झोपणार आणि उद्या बहुतेक वी विल गो टू चित्तौडगड. चित्तौडगड इज नॉट इन्क्लुडेड इन अ प्लॅन बट स्टील सगळे म्हणतात की वी शुड गो अँड येस लेट्स सी व्हॉट हॅपन्स टुमॉरो. उद्या ट्रिपचं लास्ट डे असणार आहे. सो वी आर सॅड अबाउट इट बट स्टील इट वॉज अ बेस्ट ट्रिप एव्हर. सो उद्याचं लास्ट डे आहे तर मी फुल एन्जॉय करायचा प्रयत्न करणार आहोत. सगळीच ट्रिप खूप भारी एन्जॉय केलेली आहे बट स्टील. सो येस, सो टुडे आय एम एंडिंग द व्लॉग हिअर इटसेल्फ. सो येस, गुड नाईट. काल रात्री आम्ही हॉटेलवर आलो. सो तेव्हा लाईट नव्हती. सो वी कुडंट सी द व्ह्यू. पण आत्ता व्ह्यू बघितल्यावर वी आर टोटली मेस्मराइज्ड. इतका सुंदर असा हा व्ह्यू आहे. सो हॉटेलच्या समोरच लेक पिचोला असा एक ऑसम व्ह्यू दिसतोय. मी झूम करते. सो दॅट इज लेक पिचोला अँड दॅट्स टोटली सूदिंग. हॉटेलचं वातावरण पण खूप सुंदर आहे. So this is a small garden type thing. That is the swimming pool and this is our Durva Maushi. आज आहे डे 8 आणि आज आम्ही उदयपूरमध्ये आहोत. सो आता आम्ही चित्तौडगडला चाललेलो आहोत. चित्तौडगड इज अबाउट 180 किलोमीटर्स अवे फ्रॉम 125 180 whatever away from Udaipur. So it will take about 3 hours to reach there. पण उदयपूर वॉज नॉट ॲक्च्युली इन अ प्लॅन. पण कसं आहे, राजस्थान में आना है तो उदयपूर वॉज इन अ प्लॅन. चित्तौडगड वॉज नॉट इन अ प्लॅन. काय बोलतीये. हां. सो पण कसं आहे, चित्तौडगड इज टोटली अ मैसिव फोर्ट आणि अगर राजस्थान में आना है तो चित्तौडगड जाना ही है असं आहे हे. सो वी प्लॅन दॅट वी शुड गो टू चित्तौडगड. इथे म्हणतात की गढ़ में गढ़ है चित्तौडगढ़, बाकी सब तो गढ़िया है. देखो चित्तौडगढ़ इज द मेन गढ़. या. सो आता आम्ही चित्तौडगडला निघालेलो आहोत. सो आफ्टर कमिंग बॅक आम्ही उदयपूर मार्केट फिरणार आहोत. अँड टुमॉरो वी विल डिस्कवर द सिटी ऑफ लेक्स दॅट इज नथिंग बट उदयपूर. आणि टुमॉरो विल बी आर लास्ट डे इन राजस्थान. उद्या 9 वाजता आमची संध्याकाळी ट्रेन आहे बॅक टू पुणे आणि मग आमची ट्रिप संपणार आहे. पण आजचा एक दिवस आहे. आज आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत. सो यू पीपल स्टे ट्यून विथ अस. बाय.
सो चित्तौडगड हा जो फोर्ट आहे हा बेसिकली आपल्याला आता माहीत झालेला आहे बिकॉज ऑफ द एपिक सीन फ्रॉम द मूवी पद्मावत, ज्याच्यामध्ये त्यांनी सर्वांनी जौहर केलेलं. तर पद्मावत राणीने ज्या स्थळी जौहर केलं बाकीच्या बायकांसमवेत ते हे स्थळ आहे. बेसिकली इथे आपल्याला आता गार्डन दिसतंय, पण ह्या स्थानी जौहर झालेलं होतं असं इथे त्यांनी मेन्शन देखील केलेलं आहे. आज आहे डे 9 अँड टुडे इज द लास्ट डे इन राजस्थान. आज आम्ही उदयपूरमध्ये आहोत, म्हणजे लास्ट 2 days वी आर इन उदयपूर. काल आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही चित्तौडगडला गेलेलो, सो वी कुडंट डिस्कवर उदयपूर. आणि काल रात्री द सॅड पार्ट वॉज की वी हॅड डिसाइडेड की काल रात्री मार्केटमध्ये जायचं शॉपिंग करायची, पण तेही होऊ शकलं नाही कारण की ते संडेला मार्केट बंद असतं. संडेला कधी कोणतं मार्केट बंद असतं का? आपलं बरं आहे लक्ष्मी रोड सोमवारी बंद असतं, जाऊ दे. सो वी कुडंट शॉप येस्टरडे. तर मग आज आम्हाला साईट सीइंग पण करायचं आहे उदयपूरचं, आम्हाला शॉपिंग पण करायची आहे आणि त्याचबरोबर 9:30ची आमची रात्री ट्रेन आहे वापस पुण्याला. सो आज जरा चॅलेंजिंग काम आहे सगळं एकदम मॅनेज करणं. सध्या तरी वी आर हॅव्हिंग अ ब्रेकफास्ट आणि मग डिरेक्टली वी आर मूव्हिंग आउट टू डिस्कवर उदयपूर. उदयपूर इज अ ब्युटिफुल सिटी ऑफ लेक्स आणि भरपूर तिथे पॅलेसेस आहेत, शीश महल वेगळं वेगळं आहेत. सो मला अजून काही माहिती नाही, बट जेवढं माहिती आहे तेवढं सांगते मी. सो ते आम्ही आज डिस्कवर करणार आहोत कारण की त्यासाठी म्हणजे टुडे इज द लास्ट डे आणि जे जे काय राहिलं ते आज कम्प्लीट करायचं. दिस इज द अजेंडा फॉर दिस डे. सो दॅट इज द थिंग. खूप कसं तरी वाटतं की बाबा आज ट्रिप संपती आहे, बट येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला परत राजस्थानला यायचं आहे आणि फक्त फोटोज काढायला यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित शांत फिरायला यायचं आहे. वेन यू कम विथ युअर फॅमिली इट इज अ वंडरफुल पार्ट टू बी विथ युअर फॅमिली इन प्लेस लाईक राजस्थान. बट असे काही ठिकाणं आहे तिथे की जिथे तुम्ही स्वतः शांत बसून स्वतःसाठी एन्जॉय करण्यासाठी सारखे काही स्पॉट्स आहेत आणि आय हॅव टू कम बॅक. सो राजस्थान कॉल मी बॅक. सो इट इज दॅट थिंग. सो येस, आता तरी वी आर हॅव्हिंग अ ब्रेकफास्ट अँड देन वी आर स्टार्टिंग विथ आर डे. सो लास्ट डे इन राजस्थान अँड येस. सो तोपर्यंत बाय.
आपल्याला तिथे दिसतंय ते जग मंदिर आहे आणि तिथे एकदम स्ट्रेट मी झूम करते तुमच्यासाठी, हे सिटी पॅलेस आहे उदयपूरचं. सो तिथून ते इथपर्यंत बोट राईडनी यावं लागतं. आम्ही जग मंदिरमध्ये आलेलो आहोत. जग मंदिर इतकं सुंदर आहे. तिकीट जरा कॉस्टली आहे, 800 पर पर्सन फॉर अन अडल्ट आणि बहुतेक 400 फॉर चिल्ड्रन. सो बट इट इज वर्थ इट. खूप सुंदर आहे हे जग मंदिर. उदयपूरपासून जे सिटी पॅलेस आहे तिथून आपल्याला बाय बोट यावं लागतं आणि खूप सुंदर आहे. पण अजून एक गोष्ट जी मला आवर्जून सांगायची आहे आणि तुम्हाला विचारायची आहे, जेव्हा तुम्ही फिरायला जाता आणि जिथे वॉशरूम्स दिसतात, तुमचे आई पिसळण्यासारखे वागतात का? जाऊन या, परत भेटणार नाही. माझ्याबरोबर हे नेहमी होतं ह्या ट्रिपमध्ये. तर तुमचं पण असं होत असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही राजस्थानमध्ये नाही आहोत, आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत बॅक टू पुणे. आणि सगळ्यात टेरिफाईंग गोष्ट अशी झाली आता की आमची ट्रेन 9 वाजताची होती आणि आम्ही असं परसेप्शन डोक्यामध्ये ठेवलेलं की आमची ट्रेन 9:30ची आहे आणि इतका गोंधळ झाला. आम्ही अक्षरशः आज आमची ट्रेन मिस केली असती आणि आम्हाला इथेच राहावं लागलं असतं. पण थँक गॉड असं काही झालं नाही. आम्ही खूप धावपळ करत अक्षरशः त्या प्लॅटफॉर्मवर सगळे पळत ट्रेनमध्ये येऊन बसलो आणि फायनली आता आम्ही निघालो. सो 10 दिवस संपले, राजस्थानची टूर संपली. नाव वी विल गेट बॅक टू आवर नॉर्मल लाईफ फ्रॉम टुमॉरो. सो येस, माझा हा फर्स्ट अटेम्प्ट होता. तुम्हाला तो नक्की आवडेल असं मला वाटतंय. सो प्लीज बघा सगळ्यांनी व्लॉग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एकच बोलायला आवडेल की राजस्थान यू वर टोटली ब्युटिफुल आणि प्लीज कॉल मी बॅक. मला परत यायचं आहे. सो येस, सो एन्जॉय करा हा व्लॉग आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. टिल देन बाय.